आपण प्रत्येकानेच पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर खेळला जाणारा जीवघेणा खेळ पाहिला आहे. गुणिले आकाराचे 2 खांब मातीत घट्ट पुरलेले आणि त्या 2 खांबांना जोडणारा एक दोरखंड. एक मुलगी हातात 5-6 फूट लांब काठी घेऊन दोरखंडावरून कसरती करताना दिसते, तर तिचे बाबा ढोल वाजवत असतात आणि आई लोकगीत म्हणत असते. हे सर्व दृश्य बघून प्रत्येकाच्या चांगावर शहारे येतात आणि मनात असंख्य प्रश्न गर्दी करतात. जसे की या मुलीला मरणाची भीती नसेल का? दोरीवरून खाली पडलं तर काय होईल हिचं? ही मुलगी दोरीवर आपला तोल कसा सांभाळत असेल? हे आणि असेच बरेच प्रश्न येतात, पण आजतागायत आपल्याला काही उत्तरे सापडलेली नाहीत. आपण हे दृश्य बघतो तेव्हा ती मुलगी निर्भीडपणे दोरीवर कसरती करत असते. तिच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नसते. हे असं का बरं असेल? त्या मुलीची जिद्द, चिकाटी, मेहनत हे सारं असतंच, पण तिला तिच्या आईवडिलांनी दिलेला विश्वास आणि हिम्मत यांची जोडही बरोबर असते. तिला माहीत असतं, आपला तोल जर का या दोरीवरून निसटला तर आपले बाबा मला धावत झेलायला येणार आणि येणाऱ्या संकटातून ते मला वाचवतील. तर दुसरीकडे लोकगीत गाणारी तिची आई तिला खंबीरपणे कसरती करण्याचे बळ देत असते. तू हे सहजपणे करू शकतेस असा आधार तिला देत असते आणि हाच विश्वास शेवटी जिंकलेला आपण पाहतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच 2 खांब असतात आणि त्या 2 खांबामधला एक जरी खांब डगमगला तरी आपल्या आयुष्याची दोरी निसटते आणि ते 2 खांब म्हणजेच आपले आई वडील. अगं यशोदे, काय करायला लागल्यास? वाईच गोडभर चहा दे की. शेतावर जाऊन येतो, रातच्याला पाणी लावले ना. वय वय वय, धनी किती गडबड करायला लागला. पारुषाची काम, तुळशीची पूजा करू का नग जरा? काय बाई नुसती सदान कदा शेती शेती, वाईची विश्रांती नाही बिचाऱ्याला. हे घ्या. नुसती गडबड सदान कदा असतीये बघा. अहो, शेती बरोबर या पोरांच्या शिक्षणाचा काही विचार करतायसा का नाही? काही यासनी बी असंच या शेतीवर राबवत ठेवणार हायसा? अगं वय वय, जरा दमानं घे. किती प्रश्न विचारती सकाळ सकाळी? अजून लहानच आहेत ना व. मोठी होतील तेव्हा बघूया शिक्षणाचं. अव, तुमचं हे नेहमीच आहे बघा. म्या काय बोलली की बघूया करूया? अव, पोरं मोठी होतील, 4 इयत्ता चांगली शिकतील, चांगली नोकरी बिकरी लागल पोरासनी, तवाच कुठं आपल्या ह्यो के बेचा गाडा सुरळीत होईल. होय यशोदे, म्या बी तेच म्हणतो या. बर, आपल्या या शेतीमध्ये कसं भागवायचं मला बी उमगत नाही. बर, होईल काय तरी. सारं इटुरायाच्या चरणावर सोडूया. बर, लई वेळ घेतला. म्या येतो. लाईट जाईल आता, मोटार बंद करायला पाहिजे. विठ्ठला पांडुरंगा, आता तुझ्यावरच माझा भरोसा हाय बघ. या माझ्या माऊलीला नुसती शेती शेती शेती, आणि तुला तर सारं माहिती हाय की. काय तर कर बाबा, आमची पोरं तेवढी शिकीव. अहो अहो, आवरा आधी. 9 वाजून गेलेत. ऑफिसला जायला वेळ होईल तुम्हाला आणि मग माझ्या नावाने ओरडत बसाल. होय अगं होय, फार गडबड होते, मला पण माहितीये. पण काय करणार, तू आहेस म्हणून बरं. माझं काय खरं नव्हतं, नाहीतर ऑफिसच घरात आणायला लागलं असतं. बरं, चहा आण आणि ते बिल पण सोबत येताना आण. ऑफिस मधून येता येता भरतो. अहो, आता बिलाची काळजी तुम्ही नका करू. माझं मी ऑनलाईन भरीन. फक्त येता येता मुलांच्या क्लासमधून या सरांचे 2-3 फोन आले होते. काय म्हणतात पाहून या. होय ग, सरांचा मला देखील फोन आला होता, पण ऑफिसच्या गडबडीत मला रिसीव करता आला नाही. ठीक आहे,
बघतो येताना. मुलांना मोठं करून चांगलं शिक्षण देऊ यासाठीच ही धडपड सारी. अगं सीमा, तुझी इच्छाच आहे ना मुलांना शिकावं आणि परदेशात जाऊन चांगली नोकरी मिळवावी. होईल तुझ्या मनासारखं. परमेश्वर पण म्हणतो, आईची इच्छा असेल तिथे सगळं काही पूर्ण होतं. येतो मी. बापाला तर कमवायला पाहिजेच नव्हे. जाता जाता टोमणे मारायची सवय जात नाही बघा तुमची. या लवकर संध्याकाळी. बाय. गुड डे. खेड्यामधील असो किंवा शहरामधील प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांनी शिकावं, शिकून मोठं व्हावं व चांगली नोकरी करावी हे स्वप्न ठरलेलं असतं. आणि जणू त्यासाठी सर्व पालक धावत पळत असतात. बघता बघता मुलं मोठी होत असतात आणि ती मुलं पुढं आपल्या या घरट्यातून दूर उडून आपला संसार थाटत असतात. या ठिकाणीही असंच घडतं. खेड्यामधील सकारामाला म्हणावं तसं आपल्या पोराला शिक्षण देता येत नाही, पण संस्काराचे धडे मात्र चांगले देता येतात. शहरातील रमेश मात्र आपल्या मुलाला उच्च शिक्षित करण्यात यशस्वी ठरतो. याचबरोबर तो आपल्या मुलाचे संस्काराचे धडे देण्यात यशस्वी ठरतो का ते पाहूया. सुमित बाळ, सुमित खरोखरीच आज आमचं स्वप्न पूर्ण केलंस. बाळ, तुझ्यामुळे आज आमच्या दोघांचीही सोसायटीमध्ये मान उंचावलीस. खरंच खरंच रे, तुझा मला अभिमान वाटतो आहे. बाळ, तू असाच मोठा हो. तुला माझे आशीर्वाद आहेत. अहो, फार झालं आपल्या मुलाचं कौतुक. त्याला परदेशात जाऊ देता का इथेच ठेवता? थोडासा कौतुक सोहळा तुमचा लवकर आवरता घ्या. त्याची फ्लाईट आहे आज. अहो, तुम्ही ना माझ्या पोराचं कौतुक केलं तर चुकलं कुठं? आणि आपण नाही करणार तर कोण करणार आपल्या पोराचं कौतुक? कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सुमित. अभिनंदन सुमित. अरे ज्ञानदेव, ये. कसा आलास तू? आणि माझा मित्र सखा कसा आहे? काका नमस्कार. काकू नमस्कार करतो. काका आबा ठीक आहेत, पण तुमची आणि काकूची फार आठवण काढत आहेत. येणार होतं पण उसाला तोड आलिया. सुमित, अरे सुमित, हे घे. आबांनी आणि आईनं पाठवले तुझ्यासाठी. लय खुश झालीत बघ. अरे ज्ञानदेव, काय हे आणि काय घेऊन आलायस हे? ही गुळाची ढेप काय मी परदेशात घेऊन जाणार आहे काय? काय रे तुझे आबा आणि आई? सुमित, अरे तसं नाही. आबा आईनं दिले गॉड भेट म्हणून. तू नाव केलं ना आपल्या आई वडिलांचं. लय खुश झाल्यात बघ. काय पण हे? काय रे बाबांच्या गावाकडचे मित्र आहेत? अरे अरे ज्ञानदेव, ही काय तुझी आई पण ना. आता सुमित परदेशात जाणार आहे विमानातून. अरे तुला माहित आहे काय, विमानात बॅगेचं वजन मोजतात. वजन वाढलं तर तुझा हा गुळ हजारो रुपयांना पडेल. आणि मिळते ना रे तिकडं सगळं. आणि प्रत्येक वेळी काय आणायची गरज नाहीये. मिळतं शहरात आम्हाला इथं सगळं. बर काका काकू, येतो मी. सुमित येतो रे. आणि तू सावकाश जा. पोचल्यावर शक्य झाल्यास आबासनी फोन कर. आई बाबा, येतोय मी. प्लेनचा टाइम झालाय. आणि हो आई, स्वतःला सांभाळायचं आणि बाबांची काळजी घ्यायची. मी तुम्हाला फोन करत जाईन. कधी आठवण आली तर व्हिडिओ कॉल देखील करा. येतो मी. सुमितचे उंच उडालेले विमान पाहत असतात. आई वडिलांना एकीकडे मुलाचे यशाचे कौतुक वाटत असतं, पण त्याचवेळी कदाचित त्यांना ठाऊक नसतं हे उंच उडालेलं विमान गर्द ढगाआड जाताना अनेक प्रश्नांची नव्याने मांडणी करून जात आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे सुमितच्या आईवडिलांपाशी तर नसतातच, पण समाजाला देखील हे प्रश्न निरुत्तरित करून सोडतात. नमस्कार. आपल्या सर्वांचे मी आमच्या संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपण ही समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेमधून आम्ही आपल्यासाठी फुल ना फुलाची पाकळी घेऊन
येथे आलो आहोत. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी नोकरी करणारे आहोत. महिन्याच्या पगारातील काही हिस्सा आम्ही सेवा कार्यासाठी सत्कारणी लावण्यासाठी वापरत असतो व आमचा हा उदात्त हेतू आहे. याच्या पाठी देखील आमच्या आईवडिलांची प्रेरणा आहे. आपल्या सर्वांकडे पाहिलं की आम्हाला आमच्या आईवडिलांची आठवण येते. कारण आमच्यापैकी काहींना आईचा सहवास नाही, काहींना वडील नाहीत, तर काही जणांना आई वडील दोघांचेही मायेचे छत्र हरवलेले आहे. आधार तुटलेला आहे व हीच त्यांची आठवण म्हणून त्यांचे आमच्यावरील ऋण फेडण्याचे छोटंसं कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया आपण सर्वांनी आमच्या या भेटीचा स्वीकार करावा व आम्हाला आशीर्वाद द्यावेत ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. थांबा, मलाही काहीतरी मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार मित्रो, आम्ही येथे सर्वजण आलेलो आहोत. तुम्हा कार्यकर्त्यांना आमच्यामधील प्रत्येकामध्ये आपले आईबाप दिसतात. याबद्दल आम्ही आपले निश्चितच आभारी आहोत. आमचे सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितच आहे. पण मित्रांनो, एकीकडे आनंद वाटतो की आपल्यासारखे तरुण आम्हाला भेट देण्यासाठी येत आहेत आणि दुसरीकडे दुःखही वाटते की आमची रक्ताची नाती असलेली पोरं कुठे आहेत. कधी कधी प्रश्न पडतो की आमच्या या चेहऱ्याच्या पाठीमागे जीवनामधील अनेक रहस्य दडली गेलेली आहेत किंवा दडपली गेली आहेत. आज तुम्ही आपल्या आईबाबांना आमच्यामध्ये शोधता, पण मित्रांनो, खरंच आम्ही त्या पात्रतेचे आहोत काय हो? आजोबा, तुम्ही असे का बोलत आहात? मुलाच्या शिक्षणासाठी त्याला परदेशात पाठवलं, पण तो कधी मागे आलाच नाही. त्यानंतर त्याने 1-2 वर्षांनी मला फोनवरून संपर्क पण केला आणि खोटी आशाही दाखवली. खोटी आशा म्हणजे? होय, खोटी आशाच म्हणावी लागेल. मला फोन केला आणि म्हणाला, बाबा तुम्ही एकटेच राहता ना तिकडे, आपण सगळेच परदेशात स्थायिक होऊया. मी आनंदाच्या भरात हो म्हणालो. परदेशात स्थायिक व्हायचं म्हणून त्याने मला स्थावर प्रॉपर्टी विकण्याचं सुचवलं. मी तयार झालो. आम्ही सगळी स्थावर प्रॉपर्टी विकून परदेशात जायला निघालो. खरं पण घडलं वेगळंच. तिकीट आणण्याच्या बहाण्याने तो निघून गेला. तो गेलाच, परत कधी आलाच नाही. सर्व पैसा अडका दागदागिने घेऊन तो पळून गेला आणि मी तिथेच त्याची वाट बघत बसलो. 2 तासानंतर मी रेल्वे ऑफिस मध्ये चौकशी केली, तर तो एकटाच निघून गेल्याचं समजलं. काय कमी होतं आमच्यामध्ये आणि आमच्या मुलांच्या मधील संबंधामध्ये? कारण आम्ही सर्वजण पोरांच्या पासून, नातवंडांच्या पासून पोरके झालेलो आहोत. आम्ही इथे असणारे सर्वजण सुशिक्षित आहोत. यामधील कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण मोठा अधिकारी होता. अशा वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी आम्ही सर्वांनी नोकरी केली आहे. पण कधीही वाटलं नाही की आमच्या आयुष्याच्या या संध्याकाळी आमचं म्हणणारं आमच्या सोबत कोणीही राहणार नाही. आम्हालाही वाटतं आमच्या नातवंडांना कडेवर घ्यावं, एखाद्या बागेमध्ये त्यांच्या सोबत फिरून यावं, त्यांच्या बरोबर खूप खेळावं, त्यांच्या सोबत लुटुपुटूची लढाई खेळावी, चॉकलेटने त्यांचे खिसे भरावेत. त्यांच्या इवलाच्या पावलासोबत आमच्या आयुष्याची ही संध्याकाळ मजेत घालवावी. किती स्वप्न पाहिली होती आम्ही, त्या नशिबी हे खरंच नाही. कारण आमचं काहीतरी चुकलं. आम्ही आमची मुलं खूप शिकवली, परदेशात पाठवली. तील आम्हापैकी प्रत्येकाच्या कहाण्या थोड्याफार अशाच आहेत. तरी मित्रांनो, तुम्ही आमच्यामध्ये आपले आई वडील पाहता.
पण या क्षणाला असं वाटतं की तुम्हीच आमची मुलं आहात. अरे इथेच पहा, आज तुम्ही आमच्यासाठी गोड गोड म्हणून एक गुळाची ढेप घेऊन आलात आणि मला त्या प्रसंगाची आठवण करून दिलात. माझ्या मुलाच्या परदेश दौऱ्याच्या वेळी माझ्या इथे बसलेला हा शेतकरी मित्र, ज्यानं माझ्या बरोबर माझे आयुष्यभर साथ दिलेली आहे, तो देखील आज मला भेटायला इथे आलेला आहे. माझ्या पोराला त्याने गुळाची ढेप भेट म्हणून आणली होती, पण त्या गुळाच्या ढेपेमधील गोडवा माझ्या मुलाला कधी समजलाच नाही. माझ्या बायकोला देखील त्यावेळी समजलं नव्हतं की आपण काय करतोय. आपल्या पोराच्या परत येण्याच्या वाटेवर त्याचा साधा फोन येण्यासाठी धडपडणारी माझी सीमा अक्षरशः झुरून झुरून देवाघरी कधीच निघून गेली. आणि निश्चितच आम्ही देखील आता त्याच वाटेवर आहोत. कधीतरी माझ्या पोराचा एखादा फोन येईल आणि माझी खुशाली विचारेल असं मला वाटतं. पण माझ्या या गावाकडच्या मित्राच्या कुटुंबाशिवाय या दुनियेत आता माझं कोणीच राहिलं नाही. आणि खरोखरीच त्याच्याकडे बघितल्यावर वाटतं, त्याच्या अंगातल्या कपड्याकडे बघण्यापेक्षा त्याच्या मनाचा मोठेपणा आम्ही कधी ओळखूच शकलो नाही. आम्ही सारे सुशिक्षित नक्कीच आहोत, पण इथे एक नक्की जाणवते की शेतकऱ्याचं पोर आपल्या बापाला या मरणासन्न वाटेवर कधीच एकटा आणून सोडत नाही. माझा हा मित्र कधी भेटायला आला तर मोकळ्या हाताने आला नाही, पण आज ज्या माझ्या पोरासाठी माझं सारं आयुष्य खर्ची घातलं, ते पोर कुठं आहे? काय अपेक्षा होती त्यांच्याकडून आमची? काय चुकलं होतं आमचं? म्हणून हे देवा, आम्हाला ही तू शिक्षा दिलेली आहेस. मित्रांनो, खरंच आज तुमच्या पुढे मी हात जोडतो. तुम्हा सर्वांना माझे खूप खूप आशीर्वाद. आमच्या जीवनामधील दिवा कधीच मालवला, आता उरले ते फक्त वात जळून त्यातून येणारा जीवनाचा दर्पण. आम्ही आमच्या मुलांना पैशामागे धावायचे विचार शिकवले, पण या सगळ्यात त्यांच्यावर माणुसकीने वागण्याचे संस्कार करणं राहूनच गेले. म्हणूनच आज माझ्यासारखे हजारो वृद्ध मायबाप मुलांच्या आठवणीत झुरत वृद्धाश्रमात पडले. आजोबा आजोबा काय झालं? आजोबा काय झालं? त्यांच्या मुलाला कळवायला हवी ही दुःखद घटना. परस्पर अंत्यसंस्कार करण्याचे आम्हाला अधिकार नाही. काका कशाला असल्या दगडाच्या काळजाच्या मुलाला फोन करताय, जो आई बापाला फसवून त्यांचा पैसा घेऊन कायमचा परदेशी निघून गेला? जो आई मेल्यावरही आला नाही, तो बाप मेल्यावर काय येणार आहे? आज आम्ही त्यांची मुलं म्हणून इथं भेटायला आलो आहोत. त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आम्हीच पार पाडू. माणसाला जगण्यासाठी अशा गरजा कितीशा असतात, पण आजकाल पैसा झाला मोठा म्हणत जो तो पैसा मागत धावतोय. आणि हाच पैसा आपल्या मुलांनीही कमवावा यासाठी लहानपणापासूनच मुलांवर अपेक्षांचं ओझं ठेवत मुलांवर माणुसकीचे संस्कार करणंच विसरत चाललो आहोत. म्हणूनच पैशांच्या मागे धावणारी मुलं आपल्या जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रम किंवा केअर सेंटर सारख्या ठिकाणी हाल अपेष्टा सोसण्यासाठी म्हातारपणात सोडून देतात. पैशाला सर्वस्व मानून आपल्या रक्ताच्या नात्यांना विसरलेल्या मुलांच्या मनात आई वडिलांबद्दल प्रेम, आदर, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा आमच्या मंडळातर्फे छोटासा प्रयत्न. इतका सुंदर उपक्रम राबवलेला आहे आणि आपण बघत असतो की त्यामध्ये काम करणारे काही कुठून बाहेरून आपण कलाकार आणलेले नसतात, तर आपल्याच मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आणलेले असतात.
तर त्या ठिकाणी लेडीजचा रोल प्ले केलेले महिला असतील, इतर पुरुष असतील, लहान मुलं असतील, अक्षरशः बारकी कोकरंसुद्धा या ठिकाणी स्टेजवर आणून अगदी सजीव हे सगळं केलेलं आहे. वृद्धाश्रम दाखवत असताना खरोखर आपण वृद्धाश्रमामध्ये आलो आहे असा भास व्हावा अशा पद्धतीनं खूप जबरदस्त नेटकं नियोजन या ठिकाणी विश्वशांती मंडळानं केलं. त्याचबरोबर अगदी माणसांच्या म्हणजे मी पाठीमागं वळून बघत होतो की हे सगळं ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला अनेकांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि खरं तर तेच तुमच्या सगळ्या या कार्यक्रमाचं फलित आहे, यश आहे. दुसरी गोष्ट मला मी अगदी सूक्ष्म निरीक्षण करत होतो तर एक गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेला तो सगळा आपला कार्यक्रम म्हणजे विषयच आपला गंभीर आहे आणि तो मांडलेला विषय अगदी खरा आहे, आपण सातत्यानं बघत असतोय आणि तो ज्या वेळेला प्ले होत होता आणि सगळं व्यासपीठ तुमचं सगळं सुरू होतं त्यावेळेला अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांच्यापर्यंत सगळे होते. मला नाही वाटत त्यातलं कोण नाटक कंपनीमधलं असेल, सगळे नवीन आहेत. पण सगळे नवीन असताना सुद्धा लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एकालाही हसू आलं नव्हतं. मी ते बघत होतो की कोण हसतंय काय ह्याच्यात, म्हणजे एवढं सगळं सिरियस आहे तर ते एका हसण्यानं सगळ्यावर पाणी फिरणार, पण कुणीही शेवटपर्यंत हसलं नाही. आणि विश्वशांती तरुण मंडळाचं खरं करावं तेवढं कौतुक खूप छान आहे, कौतुक आहे आणि तुम्ही जे उपक्रम करताय त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.